मुंबई इंडियन्स वर्सेस सीएसके IPLच्या इतिहासातली सर्वात मोठी रायव्हलरी म्हणून या सामन्याकडे बघितलं जातं आणि हा सामना काल वानखेडेवर खेळला गेला. पण या सामन्यामध्ये कुठं रायव्हलरी वगैरे काही दिसलीच नाही. सरळ सरळ एकच दिसलं की चेन्नई सुपर किंगनं मुंबईचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दारुण पराभव केला. आणि हा मुंबई इंडियन्सचा चेन्नई विरुद्धचा सर्वात मोठा पराभव नाही आहे, तर मुंबई इंडियन्सचा मागच्या 19 वर्षाच्या IPLच्या इतिहासातला सर्वात मोठा पराभव आहे 103 धावांनी. त्यामुळे कागदावरती सर्वात मोठी असणारी, सर्वात पॉवरफुल असणारी टीम, ज्या टीममध्ये भारताचे 3 कॅप्टन खेळलेले आहेत, ह्या 3 कॅप्टननी खेळलेली ही टीम नेमकी हारली कशी, नेमकी कारणं काय काय झाली, ज्या कारणांच्यामुळे. अर्थात संजू सॅमसनचा परफॉर्मन्स आहे, अकील हुसेनची बॉलिंग आहे, पण तरी देखील मुंबईच्या काय चुका झाल्या, काय गोष्टी घडल्या ज्यांच्यामुळे मुंबईला हा त्यांच्या इतिहासातला सर्वात मोठा पराभव पाहायला लागला, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होती, त्यामुळे मुंबईसाठी एक प्रकारचा ॲडव्हान्टेज होता. त्यामुळे सगळ्यांचे फेवरेट्स होते मुंबई. पण तरी देखील या सामन्यामध्ये फक्त मुंबईने टॉस जिंकला एवढीच काय ती गोष्ट मुंबईच्या बाजूने झाली. त्यानंतर सगळ्या गोष्टी या चेन्नई सुपर किंग्सलाच फेवर होतील अशा पद्धतीने घडत गेल्या. त्यामुळं या मॅचमध्ये एका बाजूला धोनी नव्हता, दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा नव्हता. त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की दोन्ही बाजूंनी इक्वल झालं, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. दुसऱ्या बाजूनं म्हणजे मुंबईच्या बाजूनं ही टीम कागदावरती तरी देखील स्ट्रॉंग होती. आणि पहिल्या टीमनं म्हणजे 207 CSKनं काढल्यानंतर देखील प्रत्येकजण म्हणत होता 207 म्हणजे मुंबईच्या ग्राउंडवरती जास्त काही नाहीत, अशीच प्रत्येकाची भावना होती. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. संजू सॅमसननं या मॅचमध्ये 54 बॉलमध्ये 101 काढले. आणि ज्यांनी मॅच बघितली, संजूची ती इनिंग बघितली, त्या सगळ्यांना लक्षात आलं की तो कशा पद्धतीनं, कशा टेम्परामेंटनं खेळत होता. मागच्या वेळेला जो वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल या तिन्ही मॅचेसमध्ये तो खेळला आणि संजूच्या जीवावरती भारतानं वर्ल्ड कप जिंकला असं आपण म्हणू शकतो. इतका जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स होता. त्यामुळे सगळेच जण म्हणत होते, इव्हन कॉमेंटेटर्स सुद्धा बोलत होते की संजू त्याच्या फॉर्म ऑफ हिज लाईफमध्ये आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आणि त्यानं आता IPLमध्ये देखील 2 सेंचुरी जिंकल्या आहेत. त्यामुळे झाले असं की संजूच्या ज्या 54 बॉलला 101 होत्या त्या प्रत्येकाला स्लो वाटत होत्या. सगळेजण म्हणत होते की एवढं स्लो खेळल्यानंतर भलेही जास्त स्कोअर झाला तरी देखील ॲडव्हान्टेज मिळणार नाही. पण प्रत्यक्षात संजू एक स्टँडर्ड सेट करत होता आणि तो स्टँडर्ड कसा सेट करत होता ते मी पुढं सांगतो तुम्हाला. पण मुद्दा असा आहे की तो ज्या पद्धतीनं खेळला आणि अचानक शेवटच्या 1-2 ओव्हरमध्ये त्यानं गिअर चेंज केला, अन्यथा त्याची इनिंग ही थोडीशी फ्लॅट, थोडीशी स्लो वाटत होती. पण ॲक्च्युली ते गरजेचं होतं त्यावेळेला. ज्यांना घाई होती ते सगळे निघून गेले. ॲक्च्युली अशीच परिस्थिती मुंबईची देखील झाली, चेन्नईच्या टीममध्ये देखील अनेकांची अशीच परिस्थिती झाली. ॲक्च्युली संजू सॅमसन एकटा खेळला आणि एकटा नडला असं आपण म्हणू शकतो. या मॅचमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली, म्हणजे एक एक्स फॅक्टर होता, तो म्हणजे चेन्नई सुपर किंगचा अकील हुसेन. अकील हुसेनला पॉवर प्लेमध्ये ऋतुराज गायकवाडनं आणलं. हा एक प्रकारचा आश्चर्यकारक गोष्ट होती, कारण मुंबईच्या ग्राउंडवरती पॉवर प्लेमध्ये एखाद्या स्पिनरला आणणं. पण अकील हुसेननं जी बॉलिंग केली त्या बॉलिंगला चकवा असंच नाव दिलं पाहिजे, अशा पद्धतीची त्याची बॉलिंग होती. आणि अकील हुसेनचा अभ्यासच कोणी केला नव्हता. म्हणजे अभ्यास केला बाकीच्यांचा आणि पेपरला आला अकील हुसेन, अशी परिस्थिती मुंबईची झाली. त्यामुळे मुंबईचे जे सुरुवातीचे ओपनर्स होते ते धडाधड कोसळले अकील हुसेनच्या स्पिनिंग बॉलिंग समोर, स्पिन बॉलिंग समोर. कारण सुरुवातीला दानिश मालेवार, नमन धीर हे दोघंजण आउट झाले आणि त्याच्यानंतर पुढं तिलक वर्मा आणि सूर्यकुमार दोघंजण सेट झालेले होते. ते दोघंजणी अकील हुसेनच्या बॉलिंगवर आउट झाले. यातल्या नमन धीरची विकेट बघितली तर लक्षात येतं की याला चकवा का म्हणायला पाहिजे, कारण त्याला समजलं देखील नाही की नेमकं काय झालं. तो 6 मारायचा प्रयत्न करत होता, पण प्रत्यक्षात ते घडणार नव्हतं. त्याच्या दांड्या कधी उडल्या ते त्याला देखील कळलं नाही. त्यामुळे मास्क घालून आलेल्या या माणसानं अचानकपणे सामना फिरवला असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक ओव्हर विकेटनंतर तो मास्क घातल्याची एक ॲक्टिंग करत होता. कदाचित तो हे सांगायचा प्रयत्न करत होता की मला तुम्ही ओळखलंच नाही. यातला तिसरा मुद्दा म्हणजे मुंबईची बॅटिंग. मुंबईच्या बॅटिंगमध्ये बघितलं तर कुणीही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही असं आपण म्हणू शकतो. अर्थात सूर्या आणि तिलक वर्मानं थोड्या वेळासाठी घेतली, पण प्रत्यक्षात सुरुवाती ओपनर्स आणि त्यानंतर 1 डाऊन एकूण 3 विकेट्स या जवळजवळ पहिल्या 3-4 ओव्हरमध्येच पडलेल्या होत्या. आणि त्यामुळं मुंबईचा पराभव हा जवळ आलेला होता असं सुरुवातीपासूनच वाटत होतं. यामध्ये नमन धीरची विकेट, मी अगोदर देखील बोललो की प्रत्येकाला हिरो व्हायचं होतं, प्रत्येकाला जास्तीत जास्त स्ट्राईक रेटनं रना करायच्या होत्या आणि
टीममध्ये स्थान टिकवायचं होतं की काय, अशा पद्धतीने ते सगळे खेळत होते. नमन धीरची विकेट पडल्यानंतर त्याला लक्षात आलं की प्रत्येक बॉलला 6 बसत नव्हतं, थोडं टेम्परामेंट जरुरी होतं. आणि ज्या पद्धतीनं संजू सॅमसन खेळला, मी अगोदर तुम्हाला म्हटलं, तो एक स्टँडर्ड सेट करत होता की या पिचवरती आज रात्री कसं खेळायला पाहिजे. संजू सॅमसन हळू खेळला असं त्याला म्हणता येत नाही. संजू सॅमसन त्या पिचवरती ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने खेळला. आणि हेच जर मुंबईच्या एक बॅट्समननं केलं असतं तर मुंबई ही मॅच जिंकू शकली असती. मुंबईच्या कुठल्याही बॅट्समनला हे करता आलं नाही. मुंबईमध्ये सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मानं थोडासा प्रयत्न केला, पण त्यांची अशी परिस्थिती झाली होती की त्यांना सुरुवातीला मारता येत नव्हतं आणि नंतर त्यांनी ज्यावेळी मारायचा प्रयत्न केला त्यावेळी ते पुरते तसे सेट झालेले नव्हते आणि त्यांना त्या कन्वर्ट करता आल्या नाहीत रन. ॲक्च्युली त्यांनी ज्या पद्धतीने खेळ केला ते बघताना असं वाटत होतं की जरी 14.5चा रिक्वायर्ड रन रेट असला तरी देखील संजू सॅमसनची ती इनिंग बघून तरी या दोघांनी आणखी एखादी ओव्हर पास व्हायला द्यायला पाहिजे होती. त्या स्ट्राईक रेटकडे, रिक्वायर्ड रन रेटकडे बघून घाबरायला नको होतं. आणखी एखादी ओव्हर गेली असती तरी चालली असती, पण त्या ओव्हरला म्हणजे त्या अकिल हुसेनच्या ओव्हरला थोडंसं सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. जसं बुमराला प्रत्येक टीम सांभाळून घेते, बुमराच्या ओव्हरमध्ये कोणताही आगाऊपणा करायचा प्रयत्न कुणीच करत नाही, तसंच काहीतरी गोष्ट कालच्या अकिल हुसेनला करायला पाहिजे होती, कारण तो त्याचा दिवस होता हे त्यानं सुरुवातीपासूनच सिद्ध केलं होतं. दुसरी गोष्ट हार्दिक पंड्यानं 2 ओव्हरला 38 रन दिल्या. तो बॅटिंगला जरी आला तरी ज्या बॉलरनं 2 ओव्हरमध्ये 38 रन दिल्यात त्याचा कॉन्फिडन्स ऑलरेडी डाऊन होता. ॲक्च्युली त्यानं बॉलिंगमध्ये आणखी 2 ओव्हर टाकल्या असत्या, कारण त्याच्याकडे एक्सपिरियन्स होता, इतर गोष्टी होत्या, पण त्या त्यानं केला नाहीत. बॅटिंगमध्ये देखील त्याच्याकडनं जास्त काही होणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळं मुंबईचा पराभव जवळ आला या सगळ्या गोष्टींच्यामुळे वाटत होतं. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा तिलक वर्मा आऊट झाला त्याच वेळेला लक्षात आलं होतं की हे रायटिंग ऑन द वॉल आहे की मुंबई हरणार आहे, पण तरी देखील पांड्या अजून होता म्हणून थोडीशी आशा होती. पण जवळजवळ 11व्या-12व्या ओव्हरमध्ये ही मॅच संपलेली होती, पण तरी देखील मुंबईच्या बॅट्समननी ती ओढत 19व्या ओव्हरपर्यंत नेली, कारण शेवटी नेट रन रेटचा विषय येतो जेव्हा पुढच्या सेमीफायनल फायनल खेळायची वेळ येते. त्यामुळं अर्थात त्यांचा तो प्रयत्न होता, पण तरी देखील एक रायव्हलरी म्हणून जर याच्याकडे बघितलं तर ही मॅच 12व्या ओव्हरला संपणं म्हणजे ही मुंबईची खूप मोठी नामुष्की होती आणि मुंबईचा फार मोठा पराभव होता. कसं तर करून 104 धावा त्यांनी केल्या आणि हा मुंबईच्या इतिहासातला सर्वात मोठा पराभव झाला. आत्तापर्यंत रायव्हलरीबद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई वर्सेस CSK या रायव्हलरीमध्ये आतापर्यंत मुंबईनं 21 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि CSKनं 18 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्यामुळे अजून देखील रायव्हलरीमध्ये मुंबई पुढे आहे, पण तरी देखील ही क्लोज कॉन्टेस्ट आहे. याच्यामध्ये कुणीही कुणालाही मागं टाकू शकतो. अर्थात या सीझनला CSKनं आणखी एक मॅच जिंकली तरीही होणार नाही, पण तरी देखील ही रायव्हलरी चालत राहील. दोन्हीकडचे फॅन एकमेकावरती ज्या कुरघोड्या आहेत त्या करतच राहतील. या मॅचबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ही मॅच कुणाच्या बाजूने बघत होता, मुंबई की CSK? ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटलं, मॅच कुठं फिरली तेही आम्हाला सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.